एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आज तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे एक कलेक्टिव्ह रीडिंग. आजची कार्ड्स बघून तुम्हाला समजत असेल की पिक्क कार्ड रीडिंग नाही आहे, एक कलेक्टिव्ह रीडिंग आहे. आणि आजचा जो आपला विषय आहे तो आहे अक्षय तृतीया जे आहे आज. तर अक्षय तृतीया नंतर आपल्या लाईफमध्ये होणारे बदल आपण बघणार आहोत. ओके, सो येस, जास्त वेळ न घालवता बघूया आपण कलेक्टिव्ह रीडिंग. मी तुम्हाला जस्ट सेटअप करते, एकच मिनिट. ओके, सो येस, आपण कार्ड्स मांडलेले आहेत. तुम्ही बघताय कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे मी आज म्हणतात ना की एकदम क्लिअर कट रीडिंग करणार आहे. जितकं डिटेलमध्ये करता येईल तेवढं डिटेलमध्ये करणार आहे. ओके, सो बघूया की तुमच्या लाईफमध्ये किंवा आपल्या लाईफमध्ये अक्षय तृतीयानंतर काय काय चेंजेस घडून येणार आहेत. ईस ऑफ सॉर्ड्स, वाव, क्लॅरिटी, न्यू बिगिनिंग. ओके, बघूया आपण अजून काय आहे. सिक्स ऑफ सॉर्ड्स, मूविंग ऑन, दॅट्स नाईस. 5 कार्ड्स आहेत त्याच्यामुळे त्याप्रमाणे जागा ठेवायला पाहिजे. 9 ऑफ पेंटिकल, वाव. 7 ऑफ सॉर्ड्स, 5 ऑफ कप्स. मी 2 मिनटं असे ठेवते कार्ड्स, म्हणजे जेणेकरून आपल्याला रीडिंग करता येईल आणि त्यानंतर मी ते लावू शकते. ओके, आणि लास्ट कार्ड आहे ते म्हणजे द एम्परर, वाव. ओके, 5च्या वेळी चुकून 6 कार्ड्स आले, नो प्रॉब्लेम. ओके, तो आपला टॅरो कार्ड्सने तुम्हाला काय समजते तर आत्तापर्यंत जे तुम्ही स्वतःबद्दल विचार करत होता, जे निगेटिव्ह थिंकिंग करत होता, त्यामध्ये तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. आणि एक बोलतात ना की तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही म्हणतात ना की घाबरणारे व्यक्ती नाही आहात, किंवा तुमच्यामध्ये कोणतीच चांगली स्किल नाही आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला एक बोलतात ना की क्लॅरिटी मिळते की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खूप साऱ्या गोष्टी करताय, एक रिस्पॉन्सिबिलिटी घेताय. मग तुमच्याकडे मूविंग ऑनचं नेचर आहे. कुठल्याही गोष्टीमध्ये स्टक न राहता तुम्ही नेहमी आयुष्याला पुढे नेता. स्वतःमध्ये चेंजेस करून तुम्ही एम्पररच्या भूमिकेमध्ये आला आहात. सो एक बोलतात ना की स्वतःला मुक्त ठेवलं आहे. तुमचं लाईफ तुम्ही ट्रान्सफॉर्म केलं आहे. या गोष्टीची तुम्हाला कल्पना येईल, एक आयडिया येईल. या अक्षय तृतीयानंतर येत्या नियर फ्युचरमध्ये तुम्हाला या गोष्टींची एक बोलतात ना की गोष्ट समजायला लागतील. ओके, या गोष्टींची क्लॅरिटी मिळायला लागेल. लोकांच्या बोलण्यात न येता तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घेता, या गोष्टीची क्लॅरिटी तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. 5 ऑफ कप्सचं जे कार्ड आहे यामध्ये असं दिसतं आहे की जे बाकीचे 3 घडे तुटलेत त्याच्यामुळे हा व्यक्ती म्हणतात ना की उदास आहे. पण तुमच्या हे लक्षात येईल की हे उरलेले 2 घडे आहेत, त्याचा वापर करून तुम्ही तुमच्या लाईफ पुढे नेऊ शकता आणि त्यामुळे तुम्ही सुखी राहू शकता. सो तुम्ही हा बदल तुमच्यामध्ये घडवाल आणि तुम्ही तुमचं लाईफची अथॉरिटी तुमच्याकडे घ्याल, एक रिस्पॉन्सिबल पर्सन बनाल. आणि बोलतात ना की 9 ऑफ पेंटिकल्सच्या एनर्जीमध्ये याल की जे तुम्हाला हवं आहे त्या गोष्टी तुम्ही मिळवाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हॅपीनेस मिळणं, म्हणजे खुशहाल लाईफ किंवा बोलतो ना की आनंदी जीवन जगायला तुम्ही स्टार्ट करणार आहात. ओके, आणखीन बघूया की काय चेंजेस येत आहेत तुमच्या लाईफमध्ये. द पेप्स. ओके, द फॉरफिट आणि आहे मास्टर. ओके, सो या कार्ड्सचा अर्थ आहे हाय प्रिस्टेस नाही आहे, ते मॅन आहे त्यामुळे हाय प्रिस्ट म्हणून. नंतर आहे स्ट्रेंथ कार्ड, जे झाशीच्या राणीचं कार्ड आहे. आणि हे आहे किंग ऑफ कप्स. सो यामध्ये मला असं दिसतं की तुम्ही कुठल्या गोष्टीची खूप वाट बघताय, खूप त्यासाठी तुम्ही ना पेशन्स ठेवले आहेत आणि एक म्हणतात ना की तुमची स्ट्रेंथ तुम्ही वापरताय प्रत्येक गोष्टीला. एक प्रेयर चालू आहे, ते ही प्रेयर दिसते तुम्हाला. पोप्स
काय करतो आहे, प्रेयर करतो आहे. सो तुम्ही मॅनिफेस्ट करत आहात, कळत नकळत तुम्ही मॅनिफेस्ट करत आहात, कुठल्या गोष्टीची वाट बघत आहात आणि त्याच्यासाठी तुम्ही खूप पेशन्स ठेवले आहेत. म्हणजे कोणी कितीही बोललं की अरे हे काय चालू आहे, कुणाच्या खांद्यावर एकदा ना की काय सांगू बरं, हे चित्र बघून मला असं दिसतं आहे ना की तुम्ही जसे आहात त्याच्यापेक्षा वेगळं बनत आहे. जसं इथे ट्रान्सफॉर्मेशन, जसं मी तुम्हाला सांगितलं की आत्ताच्या कार्ड्समध्ये की तुम्ही वेगळे बनताय, म्हणजे तुम्ही स्वतःच्या ओन ह्याच्यामध्ये येत आहे. जशी इथे ही गाय होती, पण ॲक्च्युली तो आहे हॉर्स, आणि हे तुम्हाला समजायला लागतं आहे. कंडिशनिंग ज्याला म्हणतात, ट्रान्सफॉर्मेशन, ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये घडून येते आहे. सो तुम्ही स्वतःमध्ये चेंजेस बघणार आहात, स्वतःबद्दल क्लॅरिटी तुम्हाला मिळणार आहे. ओके, सो अजून बघूया की लव्ह लाईफमध्ये कोणते चेंजेस येणार आहेत तुमचे. ओके, न्यू लव्ह. अ न्यू पर्सन हॅज स्टिअर्ड युअर रोमॅन्टिक फिलिंग. सो काही जे व्यक्ती, जसं मी सांगितलं की वाट बघत आहेत, अशा व्यक्तींच्या लाईफमध्ये न्यू पर्सन येईल, न्यू लव्ह येईल, ज्याची तुम्ही वाट बघत आहात. किंवा काही जणांबाबतीत मी हे सांगेन की तुम्ही स्वतःलाच नव्याने ओळखल्यामुळे तुम्ही स्वतःच्याच नव्याने प्रेमात पडाल. ओके, सॉरी, फ्लर्ट. सो या एक्सटेंड युअर लाइटर्ड एनर्जी टू अदर्स. सो याचा अर्थ हा आहे की तुम्ही खूप फ्रेंडली व्हाल स्वतःबरोबर इतरांशी सुद्धा, जेणेकरून तुम्ही एक बोलतात ना की तुमच्या लाईफमधली लाईटर साईडला तुम्ही एम्ब्रेस कराल. जे आत्तापर्यंत तुम्ही खूप प्रेशराईज लाईफ जगत होता, आता तुम्ही खूप फ्रीली, एक बोलतात ना की हॅपी गो लकी असं तुम्ही स्वतःला बनवाल. एक फ्लर्टिशियस पर्सन कसे असतात त्या पद्धतीने, की एक लाईट एनर्जीमध्ये तुम्ही ऑपरेट कराल. मेक द एफर्ट ऑफकोर्स. जर तुम्हाला असं वाटते की तुम्ही तुमच्या प्रियजनांना तुमच्यापासून रुष्ट असतील किंवा तुम्ही कोणाची वाट बघत असाल, तर जस्ट मेक एफर्ट, तुम्ही प्रयत्न करा. डेफिनेटली ते रिलेशन तुमच्या लाईफमध्ये नक्कीच येईल, बिकॉज प्लेफुलनेस. सो येस, मला असं वाटते तुमच्या नात्यांमध्ये जर काही ताणतणाव असेल तर थोडासा प्लेफुलनेस त्यामध्ये आणला पाहिजे. एक थोडंसं फ्लर्ट आलं पाहिजे, जिथे आपण म्हणतो ना की नात्यांमध्ये हलकी फुलक्या गोष्टी, हॅपीनेस, या गोष्टी सगळ्या नात्यामध्ये असल्या पाहिजेत. तेव्हा तुमचं नातं जे आहे ना ते एक म्हणतात ना की एम्ब्रेस करेल. ओके, सो या पॉलिटिक्स. ओके, आयसोलेशन आणि इनर व्हॉइस. ओके, सो या 3 कार्ड्समधनं मला असं जाणवतं आहे की तुम्हाला क्लॅरिटी मिळेल की कोण तुमच्याबरोबर पॉलिटिक्स खेळतं आहे, कोण तुम्हाला आयसोलेट करतं आहे. म्हणजेच काय की तुमच्या तोंडावर गोड बोलून तुमच्या पाठीमागे तुम्हाला म्हणतात ना की एकटं पाडण्याचं काम करणं, या गोष्टीला बोलतात आयसोलेशन आणि पॉलिटिक्स. तर तुमचे स्वतःचे कोण आहे तुमचे स्वतः, म्हणजे बोलतात ना की तुमचं हितचिंतक कोण आहे आणि तुमचे वाईट करणारे कोण आहेत, या बाबतीमध्ये तुम्हाला क्लॅरिटी मिळेल. आणि ती क्लॅरिटी कशी मिळेल, तुम्हाला तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकू येईल. ओके, सो त्यासाठी तुम्हाला थोडं स्वतःवर प्रेम करायची गरज आहे, जसं इथे दिसतं आहे. कारण तुम्ही स्वतःला ओळखाल आणि तुम्ही स्वतःवर प्रेम कराल आणि स्वतःवर विश्वास ठेवाल. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात कराल, डेफिनेटली तुम्हाला काय होईल तर स्वतःबद्दल आणखीन गोष्टी समजतील आणि कोण तुमचं आहे आणि कोण तुमचं नाही आहे या बाबतीमध्ये क्लॅरिटी मिळायला सुरुवात होईल. ओके, सो येस, अजून बघूया. अ न्यू रोमॅन्टिक सायकल बिगिन. अगेन तोच सेम मेसेज
सो मला असं वाटतं हे 2 प्रकारे आहे. ज्यांना रिलेशनशिपमध्ये खरंच ते कुणाची वाट बघत आहेत त्या लोकांना डेफिनेटली रिलेशनशिपमध्ये न्यू सायकल बिगिन होत आहे. आणि जे ऑलरेडी मॅरिड आहे त्यांच्या मॅरिड लाईफमध्ये एक वेगळ्या पद्धतीने रिलेशनशिप तुम्ही फील करायला सुरुवात कराल. आणि काहींना असं मी सांगू शकते की तुम्ही स्वतःबद्दल एक म्हणतात ना की काही जण सेल्फ लव्हमध्ये ऑपरेट करतील, स्वतःच्याच परत प्रेमात पडतील, बिकॉज त्यांना स्वतःबद्दल अशा काही गोष्टी समजणार आहे, क्लॅरिटी मिळणार आहे की ज्याच्यामुळे त्यांना स्वतःबद्दलचं प्रेम आणखीन वाढेल. बॅलन्स स्पिरिच्युअलिटी अँड प्रॅक्टिकॅलिटी. सो येस, आणि तुम्ही इथे दिसतं आहे हे पण लिब्रा म्हणजे बॅलन्सचं कार्ड आहे आणि इथे मेसेज पण बॅलन्स आला आहे की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बॅलन्स करायला शिकाल. स्पिरिच्युअलिटी अँड प्रॅक्टिकॅलिटी म्हणजेच काय की इमोशन्स आणि प्रॅक्टिकल या 2 गोष्टींमध्ये तुम्हाला बॅलन्सिंग करता येईल. तुमचे इमोशन्स कुठलं अति होणार नाहीत आणि तुम्ही एकदम प्रॅक्टिकलही बनणार नाही. या दोन्हीचा मध्य साधून तुम्ही निर्णय घ्याल आणि त्यामुळे तुमचं लाईफ जे आहे हे सुकर बनेल. ओके. अ फेअरी क्लायमॅक्स अप्रोचेस. सो येस, डेफिनेटली मला इथे दिसतं आहे की जेव्हा तुम्ही स्वतःला चेंज कराल तुमच्या लाईफमध्ये तेव्हा एक म्हणतात ना की जशी फेरीटेल असते की स्वप्नाची दुनिया असते त्यामध्ये आपली स्वप्न आपण पूर्ण होताना बघतो तर त्या पद्धतीने मला इथे अ फेअरी क्लायमॅक्स अप्रोचेस जर तुम्ही स्वतःमध्ये हे चेंजेस करून आणले तर असं काही तुम्ही अनएक्सपेक्टेडली तुमच्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी घडतील. एक म्हणतात ना की ॲक्सिडेंटली तुमच्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी मिळतील की ज्याची तुम्ही फक्त कल्पना केली असेल. म्हणजे एक बोलतात ना की फक्त विचार केला असेल पण तुम्हाला ते अशक्य वाटत असेल. अशक्य ही गोष्ट मला इथे शक्य होताना दिसतं आहे. बिकॉज जर तुम्ही स्वतःमध्ये चेंजेस घडत असाल तर डेफिनेटली युनिवर्स पण तुमच्या हक्केला ओ देतो. ओके. आणखीन काय मेसेजेस आहेत आपण बघूया. कर्ली लॉंग वेवी हेअर. सो मला असं वाटतं की तुमच्या हेअर रिलेटेड तुम्हाला थोडंसं लक्ष द्यायची गरज आहे. जर तुम्हाला हेअरस्टाईल चेंज करायची आहे किंवा तुम्हाला तुमचे हेअरवर एक्सपेरिमेंट करायचे आहेत तर येस तुम्ही करू शकता. तुम्हाला तुमचा लुक चेंज करायचा असेल डेफिनेटली तुम्ही करू शकता. ब्युटिफुल बॉडी फीचर्स. ऑफकोर्स तुम्हाला लक्षात येतं आहे ही 2 कार्ड्स जी आहे याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ लव भरून दिसेल. म्हणजे तुम्ही स्वतःवर प्रेम कराल. तुमच्या केसांना एक न्यू लुक देऊन तुमच्या बॉडीवर वर्क करून कदाचित टॅटू बनवून तुम्ही स्वतःला एक म्हणतात ना की स्वतःला आणखीन एक म्हणतात ना की स्वतःवर खूप प्रेम कराल. सो हा काळ तुमचा आता येत्या काही दिवसांमध्ये मला दिसत आहे. ट्रॅव्हलिंग, ट्रेकिंग, ॲडव्हेंचर्स. सो येस, डेफिनेटली तुम्ही तुमच्यापैकी काहीजण ट्रॅव्हल करू शकतात. ॲडव्हेंचर स्पोर्ट्स असतात तिथे जाऊ शकतात. ट्रेकिंग करू शकतात. तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो, हॅपीनेस मिळतो अशा गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्याल. म्हणजेच काय तुम्ही सेल्फ लव्हमध्ये ऑपरेट कराल. ब्लेसिंग फ्रॉम युनिवर्स. येस, आता असा काळ आहे की युनिवर्स तुम्हाला ब्लेसिंग्स देते. अ फेअरी क्लायमॅक्स अप्रोचेस. म्हणतात ना की नकळत तुमच्या लाईफमध्ये अशा गोष्टी मिळतील की तुम्हाला असं वाटेल की देव तुम्हाला ब्लेसिंग्स देतो आहे, देव तुम्हाला आशीर्वाद देतो आहे आणि तुम्ही त्या गोष्टी ॲक्सेप्ट कराल ॲज ग्रेसफुली आणि त्याच्यासाठी नक्कीच थँकफुल राहाल तुम्ही. ओके. सेल्फ डाऊट, को डिपेंडन्सी. येस, सेल्फ डाऊट आणि को डिपेंडन्सी जेव्हा तुम्ही सोडाल, स्वतःवर प्रेम कराल तेव्हा या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये नक्कीच येतील. ओके. सो आणखीन बघूया काय आहे. ब्लॅक ऑब्सिडियन, प्रॉब्लेम सॉल्वर, प्रोटेक्शन, ग्राउंडिंग अँड क्लिन्झिंग. येस, तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे तर स्वतःचे प्रॉब्लेम तुमचे आता सॉल्व होताना दिसतील. तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल. तुम्ही ग्राउंडेड राहाल. जसं मी सांगितलं की एक थँकफुल राहाल. अशा काही सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये येतील. आणि क्लिन्झिंग म्हणजे पूर्णपणे तुम्ही स्वतःला चेंज कराल. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ब्लॅक ऑब्सिडियन डेफिनेटली यूज करू शकता. क्रिस्टल.
आणि त्याने कर्मा क्लिन्झिंगसुद्धा होते. मॉस अगाटे, द ग्रोथ स्टोन, ग्रोथ, वेल्थ अँड इमोशनल बॅलन्स. सो येस, तुम्ही प्रगतीकडे जात आहात. ग्रोथ स्टोन आहे हा. वेल्थ तुमच्या लाईफमध्ये येते आहे आणि इमोशनल बॅलन्स कराल तुम्ही, म्हणजे तुमच्या लाईफमध्ये तुम्ही पुढे जाल. ओके. अजून आहे रुबी इन फॅसिस्ट, जाऊ दे, मला नाही बोलता नाही येते. रुबी बोला. ओके. द लव्ह स्टोन, फ्युजन, इम्युन सिस्टीम, लव्ह अँड रिलेशनशिप. सो तुमच्या लव्ह लाईफमध्ये खूप चांगले म्हणतात ना की गोष्टी चेंजेस होणार आहेत किंवा तुमच्या लव्ह लाईफमध्ये खूप चांगल्या गोष्टी होणार आहेत. इम्युनिटी सिस्टीम म्हणजे तुमचे हेल्थ सुधारणार आहे. सो मला असं वाटतं ना, जर तुम्हाला या सगळ्या गोष्टींमध्ये होण्यासाठी हेल्प हवी असेल, तुम्ही हे क्रिस्टल डेफिनेटली यूज करू शकता. ओके. आपण बघूया की कोणत्या गोष्टी होणारच आहेत. जस्टिस. सो तुम्हाला जस्टिस मिळणार आहे तुमच्या लाईफमध्ये. जर तुम्ही आत्तापर्यंत खूप म्हणतात ना की अन्याय झाला असेल तुमच्यावर आणि तुम्हाला त्याच्यावर कुठली दखल घेतली गेली नसेल, तर डेफिनेटली जस्टिस मला येताना दिसतो आहे. त्याचबरोबर आपण बघतो आहोत की द फूल कार्ड. सो न्यू बिगिनिंग तुमच्या लाईफमध्ये येताना दिसते. एक बॅलन्स लाईफ तुम्ही जगणार आहात. जर काही कोर्ट केस असेल तर ती तुम्हाला विन केली जाईल. ओके. रिलेटेड टू प्रॉपर्टी, रिलेटेड टू रिलेशन्स, वॉट एव्हर इट इज. आणि एक बोलतात ना की तुम्ही स्वतःच्या धूनमध्ये राहणार आहात. एक बोलतात ना की मैं अपनी फेवरेट हूँ, जो डायलॉग आहे ना करीना कपूरचा, तो मला इथे होताना दिसतो आहे. आणि नो डाऊट द एम्प्रेस. तुम्ही स्वतःला एक म्हणतात ना की वेगळ्या फॉर्ममध्ये डेव्हलप करणार आहात. तुम्ही स्वतः एम्प्रर आणि एम्प्रेस दोन्हीही आलं आहे. सो तुम्ही तुमच्या लाईफची अथॉरिटी तुमच्या हातामध्ये घेणार आहात. तुमच्या स्वतःसाठी डिसिजन तुम्ही स्वतः घेणार आहात. न्यू आयडियाज तुम्हाला जनरेट होतील. त्याच्यावर तुम्ही एक बोलतात ना की आयडिया इम्प्लिमेंट करून तुम्ही मनी गेन करू शकता. त्याचबरोबर जर कोणाला प्रेग्नन्सीचा चान्स हवा असेल तर येस, डेफिनेटली मला येत्या नियर फ्युचरमध्ये तो चान्स येताना दिसत आहे. ओके. आणि आता लास्ट कार्ड्स काही राहिले आहेत, आपण बघूया की काय आहे. ब्रह्माजींचा मेसेज आहे. अपनी अंतरात्मा की सुने, वही आपको सही रास्ते का चुनाव करने में सहायक करेगी. जे आपण इथं पाहिलं की इनर व्हॉइस जेव्हा तुम्ही तुमच्या मनाचं ऐकाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीची क्लॅरिटी मिळेल आणि तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे हवं आहे ते तुम्ही मिळवायला स्टार्ट कराल. ओके. नंबर 3, मगाशी पण हा उडून पडला होता जेव्हा मी हे करत होते, कार्ड्स काढत होते तेव्हा. सो येस, डेफिनेटली 3 नंबर इंडिकेट करतो विक्ट्रीला. इमोशनली एक बोलतात ना की अप्स अँड डाऊन्स होऊ शकतात, पण एक विक्टोरियस तुम्हाला तुमच्या लाईफची सुरुवात होईल. जे आत्तापर्यंत तुम्ही खूप मिसिंग केल्या गोष्टी, त्याच गोष्टी तुम्ही इथे आता फील करणार आहात. एक विजय मिळण्याचा जो काळ आहे तुमच्या लाईफचा, तो आता स्टार्ट होतो आहे. ओके. 0 अगेन, बिगिनिंग, एक न्यू सायकल तुमच्या लाईफमध्ये बिगिन होतं आहे आणि शून्यापासून सुरुवात तुम्ही करणार. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत शून्यापासून सुरुवात केल्यामुळे तुमच्या लाईफमध्ये सक्सेस येताना मला दिसत आहे. नंबर 9 अबंडन्स. वाव, इट्स सो गुड की हे जे कॉम्बिनेशन आहे 9, 0 आणि 3चं एक सुपर कॉम्बिनेशन आहे. 9 नंबर तुम्हाला इंडिकेट करतो तुमच्या लाईफमध्ये एका गोष्टीला तुम्ही पूर्ण करत आहात. एक अबंडंट लाईफ तुम्ही जगणार आहात आणि त्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला सक्सेस मिळतो आहे. न्यू गोष्टी तुमची स्टार्ट होते, कारण एक गोष्ट जेव्हा संपते तेव्हा नवीन गोष्ट स्टार्ट होणे. सो येस, आणि ती स्टार्ट कशासाठी आहे तर सक्सेसच्या दृष्टीने ती स्टार्ट आहे. सो येस, डेफिनेटली तुम्ही फक्त तुमच्या अंतर्मनाचं ऐका, स्वतःला एम्ब्रेस करा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या. डेफिनेटली तुम्ही तुमच्या लाईफमध्ये हे सगळे चेंजेस जे आहेत ते एक्सपेक्ट कराल आणि तुम्ही तुमच्या लाईफचं हिरो बनाल. ओके.
सो येस, हे होतं तुमचं आजचं रीडिंग. तुम्हाला कसं वाटलं, तुमच्याशी रिलेट झालं की नाही मला नक्की कळवा. तुम्हाला अजून कशा पद्धतीचं रीडिंग हवं आहे तेही मला सांगा. आणि माझा यूट्यूब चॅनल डिवाइन गायडन्स 111ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर माझा जो सेकंड यूट्यूब चॅनल आहे माय लाईफ माय हिलिंग, त्यालाही तुम्ही लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. लवकरच मी त्याच्यामध्ये आता नवीन व्हिडिओज घेऊन येते आहे. थोडंसं माझ्या तब्येत ठीक नसल्यामुळे मी आत्ता काहीही करत नव्हते. सो येस, आता न्यू एनर्जीने मी सगळ्या गोष्टी करते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला डिजिटल विजन बोर्ड बनवून हवा असेल, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल, तुम्ही मला मेसेज करू शकता. माझा नंबर आहे 9833280023 या नंबरवर. ओके, थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. बाय बाय.